नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या आईवडिलांसारखे का दिसतो? काही जणांचे डोळे वडिलांसारखे असतात, तर काही जणांचे केस आईसारखे असतात. हे कशामुळे होते? यामागे कोणते शास्त्र आहे? तर याला कारणीभूत आहे अनुवंशिकता, ज्याला आपण हेरिडिटी. आणि याच अनुवंशिकतेचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गुणसूत्रे, ज्याला आपण म्हणतो क्रोमोझोम्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या विज्ञानातील अतिशय महत्त्वाचा भाग सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपण DNAची रचना, गुणसूत्राचे 4 प्रमुख प्रकार आणि सर्वात महत्त्वाचे मानवातील लिंग निर्धारण म्हणजेच सेक्स डिटर्मिनेशन कसे होते हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण परीक्षा आणि अवांतर ज्ञान या दोन्हींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. मित्रांनो, अनुवंशिकतेचा अभ्यास करताना आपल्याला सर्वात आधी DNA समजून घ्यावा लागतो. तो म्हणजे काय आहे बघा, DNA, ज्याला आपण काय म्हणतो, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. काय म्हणतो बघा, DNA म्हणजेच काय, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सजीवांच्या पेशींच्या केंद्रकामध्ये हा DNA असतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडले. यात मॅकलिन आणि मॅककार्टी या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की काही विषाणू सोडले तर सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते, म्हणजेच काय, जेनेटिक मटेरियल. आता हा जो काही DNA हा दिसतो कसा, सन 1953 वॉटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी DNAची रचनेची एक प्रतिकृती तयार केली. त्यांच्या मते हा जो काही DNA याची रचना दुहेरी पीळ घातलेल्या शिडीसारखी असते. याला आपण डबल हेलिक्स असे म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? समोर DNAची डायग्रॅम आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की DNA काय आहे रे, की जशी आपली शिडी असते आणि ह्या शिडीला पायऱ्या असतात तशाच पद्धतीने पण काय घेतलं, ही शिडीची रचना आहे, ही कशी आहे रे, पिळं दिल्यासारखे. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या शिडीच्या हे जे काही 2 उभे खांब आहेत, ह्यांना आपण फॉस्फेट आणि शर्करा म्हणजे शुगर फॉस्फेट बॅकबोन म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही मधल्या पायऱ्या या नायट्रोजनयुक्त पदार्थाच्या जोड्यांनी बनलेल्या असतात, ज्याला आपण नायट्रोजन बेसिस म्हणतो. यामध्ये 4 प्रकारचे पदार्थ असतात. इथे असतो तो ए म्हणजे ॲडेनिन. लक्षात आलं का? त्यासोबतच T म्हणजे थायमिन. त्यासोबत इथे आहे बघा जी म्हणजे ग्वानिन. आणि इथे असणारा जो काही C आहे, इथे असणारा बघा C, हा असतो सायटोसिन. लक्षात आलं का? DNAमध्ये हे जे काही 2 उभे खांब आहेत त्यांना काय म्हणायचं आपण, फॉस्फेट आणि शर्करा म्हणजे शुगर फॉस्फेट बॅकबोन. लक्षात आलं का? आता लक्षात ठेवा, हे जे काही नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत तर ह्यामध्ये हा जो काही ॲडेनिनची जोडी नेहमी थायमिन सोबतच होते, म्हणजे AT. लक्षात आलं का? आणि हा जो काही ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसिन सोबतच होते, म्हणजेच काय, GC. या रचनेमुळेच सजीवांची सर्व माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर केली जाते. लक्षात आलं का? तर बघा आता हे जे काही गुणसूत्र आहे, तर हे गुणसूत्र काय, 1953 काय आहे बघा, 1953 मध्ये जे काही होते, वॉटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी काय केलं रे, DNAची रचना, DNA. लक्षात आलं का? आणि ही जी काही रचना ही कशी असते रे, ज्याला आपण काय म्हणतो, डबल हेलिक्स. लक्षात आलं का? म्हणजे दुहेरी पीळ घेतलेल्या
शिडीसारखी रचना असते. ज्याला आपण काय म्हणतो बघा, डबल हेलिक्स. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा, जे काही उभे खांब आहेत शिडीसारखे, त्यांना काय म्हणायचं आपण? फॉस्फेट शर्करा. फॉस्फेट आणि शर्करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्या काही मधल्या पायऱ्या असतात ते काय असतात रे? नायट्रोजन पदार्थाने बनलेले. लक्षात आलं का? ह्यामध्ये काय असतात रे? 2 जोड्या असतात. कशाशी असतात? तर जो काही असतो तो ॲडेनिन ह्याची जोडी कुणासोबत असते? तर त्याची जोडी असते थायमिन. ज्याला आपण काय म्हणतो? टी. बघा इथं लिहिते मी थायमिन. लक्षात आलं का? त्यासोबतच ही असते पहिली जोडी आणि ही असते ती दुसरी जोडी. काय असते? तर ती असते ग्वानिन. ग्वानिन. ग्वानिन जी. ह्याची जोडी कशासोबत असते? सायटोसिन. सायटोसिन. सायटोसिन सी. आता आपण मुख्य घटकाकडे येऊया. तो म्हणजे गुणसूत्र, ज्याला आपण क्रोमोझोम असे म्हणतो. पेशी विभाजनाच्या वेळी केंद्रकामध्ये हे जी काही सुतासारख्या दिसणाऱ्या रचनेला गुणसूत्र म्हणतात. बघा, DNAचा धागा जेव्हा प्रथिनांभोवती गुंडाळला जातो तेव्हा गुणसूत्र तयार होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? गुणसूत्र कधी तयार होते? बघा, DNAचा धागा प्रथिनांभोवती म्हणजेच काय? प्रोटीन्स. प्रथिने म्हणजेच काय? प्रोटीन्स. गुंडाळला जातो. तेव्हा गुणसूत्र तयार होते. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गुणसूत्राची एक ठराविक रचना असते. आता गुणसूत्राच्या बघा मध्यभागी हा जो काही संकुचित भाग असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे? गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमरे म्हणतात. या गुणसूत्र बिंदूमुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागाला आता बघा 2 भाग म्हणजे हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. लक्षात आलं का? आणि ह्या भागाला गुणसूत्र भुजा म्हणजेच क्रोमोझोम आर्म म्हणतात. आता ही जी काही वरची बाजू आहे ही छोटी असते म्हणून हिला छोटी भुजा म्हणजेच पी भुजा, पी आर्म. आणि खालची या बाजूला मोठी भुजा असते. काय असते बघा? मोठी भुजा. त्याला आपण काय म्हणायचं? क्यू आर्म किंवा क्यू भुजा म्हणायचं. लक्षात आलं का? आता ही जी काही भुजा आहे ह्या भुजेमध्ये हे जे काही DNAचा अतिशय सूक्ष्म धागा गुंडाळलेला असतो त्यालाच आपण जीन किंवा जनुक म्हणतात. आणि हे जनुकच आपले गुणधर्म ठरवतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ही काय आहे रे? ही गुणसूत्र. लक्षात आलं का? त्यामध्ये असणारा जो काही संकुचित भाग त्याला काय म्हणायचं आहे आपण? गुणसूत्र बिंदू. काय म्हणायचं आहे? गुणसूत्र बिंदू. लक्षात आलं का? ह्या गुणसूत्र बिंदूमुळे काय होतात रे? गुणसूत्राचे 2 भाग. ह्या भागाला काय म्हणायचं आहे? गुणसूत्र भुजा. काय म्हणायचं आहे? गुणसूत्र भुजा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्र बिंदू ह्याला काय म्हणायचे बघा? सेंट्रोमरे. आणि मी ते लिहून देते. आणि गुणसूत्र भुजा म्हणजे क्रोमोझोम आर्म.
आता बघा, जी काही वरची भुजा तिला आपण काय म्हणायचं आहे? छोटी भुजा. जी वरील बाजूला असते तिला काय म्हणायचं आपण? पी आर्म. काय म्हणायचं आहे? पी आर्म. आणि जी काही मोठी भुजा खालील बाजूला असते ती मोठी भुजा तिला काय म्हणायचं आहे? क्यू आर्म. काय म्हणायचं आहे? क्यू आर्म. लक्षात आलं का? आणि ही जी काही क्यू भुजेमध्येच काय असतो रे? डी एन एचा अतिशय सूक्ष्म धागा गुंडाळलेला असतो. लक्षात आलं का? ज्याला आपण काय म्हणायचं आहे बघा? जीन किंवा जनुक. आणि हे जनुकच काय करतात? आपले गुणधर्म ठरवतात. मित्रांनो, आता हे जे काही वरती आपण पाहिलं, काय पाहिलं? गुणसूत्र बिंदू. या गुणसूत्रावर नक्की कोणत्या ठिकाणी आहे? काय सांगितलं? हे जे काही गुणसूत्र बिंदू गुणसूत्रावर नक्की कोणत्या ठिकाणी आहे यावरून गुणसूत्राचे 4 प्रमुख प्रकार पडतात. आणि हे प्रकार लक्षात ठेवणे खूप सोपे आहे, कारण याचा आकार इंग्रजी अक्षरांसारखा असतो. चला तर मग एक एक करून पाहूया. जे काही पहिला प्रकार आहे गुणसूत्राचा तो आहे मध्यकेंद्री. आता बघा, हे जे काही तुम्हाला दिसत आहे हे काय आहे रे? तर हे आहे गुणसूत्र बिंदू. हे काय आहे? गुणसूत्र बिंदू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पहिला मध्यकेंद्री ज्याला आपण काय म्हणणार आहे बघा? गुणसूत्र बिंदूचे स्थान अगदी मध्यभागी असते. कुठे असते रे? हे मध्यभागी. लक्षात आलं का? आणि ह्याचा आकार कसा तुम्हाला दिसतोय रे? तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे ह्याचा आकार? तर इंग्रजी मूळाक्षर व्ही ह्यासारखा ह्याचा आकार दिसतो. लक्षात आलं का? आता त्यानंतर जे काही दुसरा प्रकार आहे तो आहे उपमध्यकेंद्री. काय आहे बघा? उपमध्यकेंद्री. तर बघा, आता ह्याचा जो काही आकार असतो हा आकार आहे बघा, तो कुठं असतो रे? की मध्याच्या थोड्या जवळ. म्हणजेच काय? की एक भुजा त्याची काय असते रे? तर लांब आहे आणि एक भुजा त्याची लहान आहे. जो काही मध्यभाग आहे ह्या मध्याच्या थोडा जवळ असतो, म्हणून ह्याला काय म्हणायचे? उपमध्य केंद्री. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही तिसरा प्रकार आहे तो आहे अग्रकेंद्री. काय आहे? अग्रकेंद्री. म्हणजेच काय? अगदी टोकाच्या जवळ. कुठं असतो बघा? हा टोकाच्या जवळ. हे गुणसूत्र कुठं असतं? टोकाच्या जवळ. ह्याची एक भुजा खूपच लहान असते. काय असते रे? ह्या बाकीच्या तुलनेने काय असते रे? खूप लहान असते. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही उपमध्यकेंद्री आहे तर ह्याचा आकार काय असतो बघा? इथं मी दाखवते. हा व्ही आकाराचा आहे, हा एल आकाराचा आहे, तर हा काय आहे बघा? असा जे आकाराचा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जो काही गुणसूत्राचा पुढचा प्रकार आहे आणि शेवटचा तो आहे अंत्यकेंद्री. काय आहे? अंत्यकेंद्री. अगदी एका टोकाला. हे ते दिसते का तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त ह्याला एकच भुजा दिसते. लक्षात आलं का? आणि ह्याचा आकार काय असतो माहिती आहे का? की आय. काय असतो बघा? आय. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत गुणसूत्राचे 4 प्रमुख प्रकार. लक्षात आलं का? परीक्षेत हा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्यामुळे व्ही, एल, जे, आय ही अक्षरे आणि त्यांची नावे नेहमी लक्षात ठेवा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं? जे काही हे गुणसूत्र बिंदू म्हणजे हे जे काही गुणसूत्र बिंदू हे गुणसूत्रावर कोणत्या ठिकाणी आहेत यावरून काय केले तर त्याचे 4 प्रमुख प्रकार पाडलेले आहेत. लक्षात आलं का? तर आत्ता आपण खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळत आहोत. आता ती जी संकल्पना आहे त्याला आपण काय म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो? तर अलिंगी गुणसूत्रे. काय म्हणायचे बघा? अलिंगी गुणसूत्रे आणि लिंग गुणसूत्रे आणि लिंग गुणसूत्रे. अलिंगी गुणसूत्रे म्हणजे ॲटोसम आणि लिंग गुणसूत्र म्हणजे सेक्स क्रोमोझोम. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मानवाच्या प्रत्येक पेशीमध्ये काय सांगितलं बघा? जी काही मानवाची पेशीमध्ये प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्रे असतात. किती असतात बघा? 46 गुणसूत्रे
असतात, म्हणजे 46 गुणसूत्रे ह्यांच्या असतात 23 जोड्या. काय असतात बघा, 23 जोड्या. आणि ह्या 23 जोड्यांचे 2 भागात वर्गीकरण केले जाते. ते म्हणजे पहिलं आहे अलिंगी गुणसूत्रे आणि दुसरं आहे लिंग गुणसूत्रे. चला पाहूया. बघा, जे काही पहिलं आहे ते काय आहे बघा, अलिंगी गुणसूत्रे, ज्याला आपण काय म्हणायचं आहे, ऑटोसम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिले जे काही 1 ते 22 जोड्या काय सांगितली मी, पहिले 1 ते 22 जोड्या, एकूण किती असतात बघा 23. पण मी काय सांगितलं, पहिल्या 1 ते 22 जोड्या म्हणजेच एकूण जी काही 44 गुणसूत्रे असतात. काय असतात बघा, 44 गुणसूत्रे ही शरीराची इतर सर्व लक्षणे, उदाहरणार्थ उंची असेल, त्वचेचा रंग, केसांचा प्रकार ठरवतात. ही गुणसूत्रे काय करतात बघा, जी काही आपली उंची, त्वचेचा रंग आणि केसाचा प्रकार ठरवतात. केसाचा प्रकार ठरवतात. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांमध्ये ही 44 गुणसूत्रे अगदी सारखीच असतात. यांना आपण काय म्हणायचे, अलिंगी गुणसूत्रे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, स्त्री आणि पुरुषामध्ये ही दोन्हीही गुणसूत्रे म्हणजे जी काही 44 गुणसूत्रे हे दोघांमध्येही काय असतात रे, सारखीच असतात. लक्षात आलं का, ह्यांना आपण म्हणायचं अलिंगी गुणसूत्रे. आणि जो काही दुसरा आहे तर त्याला काय म्हणायचे, लिंग गुणसूत्रे. काय म्हणायचे, लिंग गुणसूत्रे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही लिंग गुणसूत्रे आहेत त्याला म्हणायचे सेक्स क्रोमोझोम. काय म्हणायचे बघा, सेक्स क्रोमोझोम्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या काय झाल्या रे, 1 ते 22 जोड्या. आता जी 23वी जोडी असते, शेवटची जोडी, काय सांगितलं मी, जी 23वी जोडी म्हणजे जी काही शेवटची जोडी असते ती त्या व्यक्तीचे लिंग म्हणजेच ती व्यक्ती मुलगा आहे की मुलगी ठरवते. म्हणून ह्याला काय म्हणायचे, लिंग गुणसूत्र. जी 23वी जोडी असते ती काय करते रे, व्यक्तीचे लिंग ठरवते. काय करते, व्यक्तीचे लिंग ठरवते. लक्षात आलं का, म्हणजेच काय, मुलगा की मुलगी. स्त्रियांमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं बघा, स्त्रियांमध्ये आता ही जी काही 23वी जोडी ही XX अशी असते. काय असते रे, XX अशी असते. म्हणजे ही दोन्ही गुणसूत्र काय असतात रे, सारखे असतात. पण जे काही पुरुष असतात, काय सांगितलं मी, जे काही पुरुष असतात त्यांच्यामध्ये असतात XY. काय असतात बघा, जे काही पुरुष असतात ह्या पुरुषांमध्ये असतात XY. एक X असतं तर एक Y गुणसूत्र असतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता जो काही पुढील घटक आहे तो आहे मानवातील लिंग निर्धारण, ज्याला आपण काय म्हणणार आहे बघा, सेक्स डिटर्मिनेशन. मानवातील लिंग निर्धारण, ज्याला आपण काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, सेक्स डिटर्मिनेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समजावून घेऊया की जन्माला येणारे मुलगा असेल की मुलगी हे कसे ठरते, यालाच काय म्हणायचे, लिंग निर्धारण. लक्षात आलं का. समाजात बऱ्याचदा मुलगी झाली की स्त्रीला दोष दिला जातो, पण आज आपण विज्ञानाच्या मदतीने पाहणार आहोत की हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, जी काही स्त्री आहे बघा, हे ते काय आहे बघा, ही जी काही स्त्री आहे आणि इकडे काय आहे बघा, पुरुष. इकडे काय आहे, पुरुष. आता ह्या स्त्रीमध्ये असणारी गुणसूत्रे दोघांमध्ये काय सांगितले आहेत की 44 गुणसूत्रे असतात. म्हणजेच काय, 44 अधिक स्त्रीमध्ये जी 23वी जोडी असते ती काय असते रे, XX. काय असते, XX.
सर्व स्त्रीबीजे म्हणजेच जी काही एग्स हे 22 अधिक एक्स प्रकारचे असतात. काय सांगितलं मी? 44 अधिक ही जी काही जोडी ह्यामध्ये काय असतात रे? 44 गुणसूत्रे म्हणजेच काय असतात रे? तर त्या असतात 22 जोड्या. काय असतात रे? 22 जोड्या अधिक एक्स एक्स म्हणजेच काय? हे एकाच प्रकारचे असतात. काय असतात रे? एकाच प्रकारची असतात. पण आता हे जे काही पुरुषांमध्ये असणारी जी काही गुणसूत्रे असतात ती असतात बघा 44 अधिक. कारण दोघांमध्ये 44 गुणसूत्र कशी असतात रे? सारखी असतात. म्हणून पुरुषांमध्ये ही 44 गुणसूत्रे त्यासोबतच जी काही 23वी जोडी ती काय असते रे? एक्स वाय. काय असते? एक्स वाय. आता बघा, पुरुषाचे शुक्राणू म्हणजेच स्पर्म 2 प्रकारचे तयार होतात. काय सांगितलं मी? हे जे काही पुरुषाचे जे काही स्पर्म शुक्राणू म्हणजेच काय? स्पर्म हे 2 प्रकारचे तयार होतात. आता 50% जे काही शुक्राणू असतात ते होतात 22 अधिक एक्सचे. लक्षात आलं का? आणि त्यापैकी जे काही 50% शुक्राणू असतात ते असतात 22 अधिक वायचे. लक्षात आलं का? 50% एक्सचे असतात तर 50% वायचे असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही एक्स आहे म्हणजे जर मातेच्या ह्या एक्स स्त्री बीजाशी पित्त्याचा काय सांगितलं बघा, हे जे काही हा एक्स आहे, हा एक्स ह्या स्त्री बीजाशी पित्त्याचा जर एक्स शुक्राणू काय सांगितला? पित्त्याचा हा एक्स शुक्राणू मिळाला तर तयार होणारे मूल काय होतं रे? एक्स एक्स. एक्स एक्स म्हणजेच काय? मुलगी. एक्स एक्स म्हणजेच काय? मुलगी. काय सांगितलं? जे काही मातेचा जो काही हा एक्स हा स्त्री बीजाशी पित्ताचा जो काही हा एक्स शुक्राणू इथे मी लिहून ठेवते. स्त्रीमध्ये काय असतात रे? तर स्त्रीमध्ये असतात स्त्रीबीज. काय असतात बघा? स्त्रीबीज, जिला आपण काय म्हणतो? एग्ज किंवा अंडे. लक्षात आलं का? आणि पुरुषांमध्ये काय असतात रे? स्पर्म असतात, ज्याला आपण काय म्हणतो? शुक्राणू. ज्याला आपण काय म्हणतो? स्पर्म. तर आता बघा, जर स्त्रीच्या एक्स ह्या स्त्री बीजाशी काय होतो रे? पुरुषाचा एक्स शुक्राणू मिळालं तर तयार होणारे मूल एक्स एक्स म्हणजेच काय असतं रे? स्त्री. कारण वरती आपण काय सांगितलं? जी काही 23वी जोडी एक्स एक्स काय असते रे? स्त्री. आणि बघा, जे काही मातेच्या म्हणजे जी काही मातेच्या जो काही एक्स स्त्री बीजाशी पित्त्याचा जर हा वाय आला तर हे काय होतात रे? एक्स वाय. काय होतात? एक्स वाय. पित्त्याचा म्हणजे पुरुषाचा वाय शुक्राणू मिळाला तर तयार होणारे मूल एक्स वाय म्हणजेच काय असतो रे? मुलगा. काय असतो? मुलगा. म्हणजेच एक्स एक्स ही काय आहे? मुलगी. एक्स वाय काय आहे रे? मुलगा. यावरून स्पष्ट होते की मुलगा होणार की मुलगी हे पूर्णपणे कशावर अवलंबून असते रे? पुरुषावर. कारण स्त्रियांमध्ये दोन्हीही जी काही लिंग गुणसूत्र असतात ती काय असतात रे? सारखीच असतात. पण पुरुषांकडून येणारे जे काही शुक्राणू आहेत म्हणजे ते एक्स असेल की वाय यावर काय असते रे? मुलगा की मुलगी हे अवलंबून असते, ते मातेवर नाही. त्यामुळे जे काही लिंग निर्धारणात स्त्रीचा कोणताही वाटा नसतो. हे वैज्ञानिक सत्य प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलं रे? ही DNA दुहेरी पिळ रचना, गुणसूत्राचे 4 प्रकार आणि मानवातील जे काही लिंग निर्धारणाचा वैज्ञानिक सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजून घेतला. मला खात्री आहे की 9वी आणि 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ही संकल्पना आता अगदी स्पष्ट झाली असेल. तुम्ही या आकृत्या घरात रफ कागदावर किंवा फळ्यावर 2 ते 3 वेळा हाताने काढून नक्की सराव करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, अशाच प्रकारे विज्ञानाचे अवघड विषय सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पाहत राहा मराठी लेक्चरवाली. तोपर्यंत धन्यवाद.